पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 साठी भारतीय जनता पार्टीने आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। या यादीत तब्बल 144 उमेदवारांचा समावेश आहे। या यादीची खास बाब म्हणजे भाजपने विविध क्षेत्रातील उमेदवारांना संधी दिली आहे। यात 23 शिक्षक, 5 डॉक्टर, 6 वकील आणि 8 सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे। तसेच 41 विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून 3 माजी आमदारांनाही संधी देण्यात आली आहे। दरम्यान विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांना नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही मतदारसंघातून मैदानात उतरवण्यात आलं आहे। त्यामुळे भवानीपूरमध्ये त्यांचा थेट सामना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी होण्याची शक्यता आहे। याशिवाय दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल आणि स्वपन दासगुप्ता यांनाही महत्त्वाच्या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे। या निवडणुकीसाठी 294 जागांवर 2 टप्प्यात मतदान होणार आहे। पहिला टप्पा 23 एप्रिलला, दुसरा टप्पा 29 एप्रिलला पार पडणार असून मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे। गेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने 215 जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपने 77 जागा जिंकल्या होत्या। आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे। दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।